गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी वांग्याची भाजी आणि ही खूप झटपट बनते, खूप पटकन बनते. अशा पद्धतीने मी तुम्हाला एक छान सोपं असं वाटण सांगणार आहे की हे वाटण वापरून तुम्ही ती भाजी बनवू शकता. आणि माझ्याकडे फक्त 4च वांगी उरलेली आहेत. वांगी मी आणली होती जास्त, पण मी ती सांबारमध्ये यूज केल्यामुळे माझ्याकडे तेवढीच वांगी आहे ना. ते ह्या वांग्यांचं मी तुम्हाला एकदम छान असं कालवण मस्त लंच टाईमचं जेवण तुम्हाला मी बनवून दाखवते. तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ओके. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ह्या वांगे असे मस्त मिक्सरमध्ये कट करून टाकायचे. यामध्ये मी फक्त एकच इन्ग्रेडियंट्स ॲड करणार आहे, ते म्हणजे सुकं खोबरं. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला पूर्ण रेसिपी ह्या व्हिडिओमध्ये कळेल. हे बघा, यामध्ये मी असं सुकं खोबरं ॲड करते आणि त्याची तुम्हाला मस्तपैकी पेस्ट करून घ्यायची आहे. हे बघा, किती छान अशी पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे. आता मी कढई गरम करायला लावली आहे. यामध्ये मी ऑइल घालते. तर आता आपण मस्त तेल असं कडकडीत गरम करायला ठेवायचं आहे. जर भाजी तुम्हाला चमचमीत पाहिजे नसेल तर तुम्ही तेल थोडंसं जास्त घाला. त्यानंतर आपण इथे मसाला घेतले. हा घरगुती मसाला आहे माझा. त्यानंतर हळद, धणे पावडर, कलरची मिरची आणि आपला कांदा लसूण मसाला, हे मसाले आपण सगळे मस्त ह्या तेलात फ्राय करणार आहोत. त्याच्यामुळे आपण थोडासा गॅस बंद करून सगळ्यात पहिल्यांदा तेलामध्ये मोहरी घालूया. कारण की आपण तेल तापवलं होतं चांगलं, त्याच्यामुळे थोडंसं आपण तेल कडक करून त्यामध्ये मोहरी चांगली तडतडून घेऊया. त्यानंतर आपण थोडंसं जिरे घालूया. आता आपण मसाला घातला आणि मस्त पटकन त्याच्यामध्ये आपल्याला हे वाटण घालायचं. म्हणजे काय होतं की त्याला एक छान अशी तर्री येते भाजीला. बघू शकता किती छान अशी त्याला लाल तर्री येणार आहे भाजीला. आता हे मस्त आपण एकजीव करून घ्यायचं, म्हणजे मसाला पण आपला जळत नाही आणि भाजी पण आपली छान होते. आता यामध्ये आपण थोडंसं आलं लसूण पेस्ट पण घालणार आहोत. गॅस चालू करते मी, कारण की आता आपण वाटण घातलंय त्याच्यामुळे बघा किती छान ग्रेव्ही दिसते. आता हे छान आपण कांदा खोबरं जे आपण वाटून घेतलेलं आहे ते आपल्याला आता मस्तपैकी ह्या ऑइलमध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. हा मसाला आपल्याला छान असा सुकवून घ्यायचा आहे चांगला. बघू शकता, मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. छान बघा किती छान अशी ग्रेव्ही दिसते आणि मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये. अशी वांग्याची भाजी बनवताल ना तर खूप पटकन होईल ती भाजी आणि त्याला वेळ पण लागणार नाही. कोणी पाहुणे आले घरी किंवा काय तर आपल्याला खूप पटकन अशी रेसिपी तुम्हाला मी सांगितलेली आहे. सोपी आणि टेस्टी पण लागते खूप ही भाजी. असं नाही की आपण मसाले यामध्ये कमी टाकले किंवा काय. आता ही भाजी तुम्ही पुरीसोबत पण खाऊ शकता. आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही, मी वांगे अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहे. त्यानंतर बटाटे आणि एक मोठा टोमॅटो, हे सगळं आपल्याला त्या मसाल्यामध्ये वरनं घालायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण हे घालणार आहोत पूर्ण. आणि आता यामध्ये तुम्ही थंड पाणी घातलं तरी काही प्रॉब्लेम नाही, गरम पाणी घातलं तरी काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला एक सांगते मी, टेस्ट एवढी छान लागते ना या भाजीची, तुम्ही बघू शकते भाजी कशा पद्धतीने. जर काही गडबड असेल तुम्हाला किंवा अचानक पाहुणे आले त्याच्यासाठी तुम्हाला जेवण बनवायचं असेल, तुम्ही अशी वांगे बटाट्याची भाजी, रस्सा भाजी, चपाती, भात त्यांना व्यवस्थित छान पद्धतीने तुम्ही बनवू शकता. बघा, पाणी घातल्या तुम्ही तर्री बघू शकता भाजीची कशी एकदम लग्नातल्या भाजीसारखी दिसते की नाही. तुम्ही अशी भाजी बनवा, आपला वेळ वाचवा आणि घरच्यांना सुद्धा टेस्टी टेस्टी जेवण खाऊ घालू शकता. आणि मस्त आता शिजू द्या. वांगी बटाटी छान शिजली की मस्त वरनं कोथिंबीर कापून आपण टाकू शकतो. आणि थोडंसं चवीनुसार आपण आता याच्यात मीठ घालणार आहोत. आता मस्त यावर झाकण ठेवून मस्त भाजी कमी गॅस करून मस्त बटाटा आणि वांगं शिजेपर्यंत आपल्याला छानपैकी त्याला उकळी मारून घ्यायची आहे. गॅस कमी ठेवून करा, खूप छान टेस्ट आणि रस्सा उतरतो वांग्याचा त्याच्यामध्ये.
सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. ज्यांना ही भाजी आवडली त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा की आम्ही ही भाजी ट्राय केली आणि तुम्हाला ती आवडली की नाही आणि ती त्याची टेस्ट कशी लागली. खूप लोक कांदा वगैरे भाजून करतात, तर खूप वेळ वाया जातो आपला. त्याच्यामुळे तुम्ही अशी भाजी जर करून खाल्ली तर तुम्हाला खूप जास्त ती आवडणार आहे आणि टेस्ट लागणार आहे त्या भाजीची. अशीच व्हिडिओला सपोर्ट करा, फॉलो करा आणि तुम्हाला मी अशाच सोप्या सोप्या आणि पटकन होणाऱ्या रेसिपी विथ टेस्ट तुम्हाला मी वेगवेगळ्या रेसिपी तुमच्यासाठी मी नवीन नवीन घेऊन येणार. धन्यवाद. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे भाजी बनल्यानंतर मी शॉर्ट्सवर टाकणार आहे माझ्या, आणि तुम्ही शॉर्ट्स पण माझे बघत जा, त्याला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला प्रतिसाद द्या. बघा कशी तर्री आली ना. चला या जेवायला मग सगळे. चला धन्यवाद. बाय बाय. टेक केअर आणि मला सपोर्ट करा.